हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वे? मी आहे आकांक्षा. तर आता वाजलेत 5, म्हणजे आता वाजलेत 5:30. पिऊचे पप्पा गेलेत 5:15ला. ते 5:15ला घरातून निघतात. मी उठली 4 वाजता. टिफिन बनवला, त्यांना टिफिन दिला. आता ते गेले. घरही मी एकदम साफ केलं आहे. आता मी करणार आहे एक्सरसाइज. म्हणजे नेहमी मी कशी करते, पिलूचे पप्पा गेल्यानंतर मी लगेच झोपून घेते आणि मग उठल्यानंतर 8-9 वाजता उठून मग एक्सरसाइज करते. पण आता मी 30 डेजसाठी चॅलेंज घेतलं की पिलूचे पप्पा गेलेत का पहिला मी एक्सरसाइज करणार, मग बाकीचे कामं. म्हणजे कसं लवकर म्हणजे झोपले मी दुपारची झोपत नाही आणि दुपारी माझी जी किरकोळ कामं असतात, हे ते पिलू जो पसारा काढते, जेवण हे करणं, नंतर शॉर्ट्स बनवणं. मला शॉर्ट्स बनवायला खूप आवडतात म्हणून मी नुसता व्हिडिओ बनवत असते. म्हणजे माझी फटाफट माझं असं असतं ना, कधी मी माझी कामं करते आणि मग माझे व्हिडिओ बनवत राहते, मी आणि पिल्लू. म्हणजे पिहूचं पण कसं आहे माहिती आहे, तिलाही खूप आवडतं कॅमेरासमोर येणं. म्हणजे ना, ती रडत असली ना, लहानपणापासून मी तिला बघते, ती रडत असली आणि आपण कॅमेरा नेला ना तिच्यासमोर की बघ आम्ही तुझी व्हिडिओ काढतोय का, तर ती लगेचच्या लगेच स्माईल देऊन ठीक आहे असं. आणि आत्ताही ती तशीच आहे, कॅमेरा बघितला का ती नाटके चालू होतात. तर आता माझी सर्व कामं झाली आहे. आता करूया एक्सरसाइज. 30 दिवस माझ्यासाठी स्पेशल असणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये मला जे अचीव करायचं आहे ना, ते ह्या 30 डेजमध्ये मी करणारच आहे. माझं ठरलं आहे की नाही, आता 30 दिवस आपल्याकडं राहिले आहेत, शेवटचे 30 दिवस आहेत, त्यामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायचंच आहे. सो ह्या 30 दिवसामध्ये माझ्यामध्ये खूप चेंजेस होणार आहे, माझ्या लाईफस्टाईलमध्ये खूप चेंजेस होणार आहे. सो तुम्हाला कळेलच. ओके, बाय. आता मी एक्सरसाइज करून घेते. या सर्व एक्सरसाइजचे मी 3-3 राऊंड करते नेहमी. म्हणजे सर्व एक्सरसाइज मी करते, कोणती अशी स्किप नाही करत. आणि इथे आता माझं मेडिटेशन चाललेलं, जे की मी 15 मिनटं करते. चला आता घरची कामं करून घेऊया. अंघोळ करून झाली आता माझी. आता करूया तयारी. पिऊ मॅडम तोपर्यंत उठतील. पिऊ बघा उठली आणि लगेच चालली. पिऊ कुठे चालली तू? रुसली. तिला रुसायला काय लागत नाही, ती सतत रुसत असते. त्याचं काय म्हणावं नका घेऊ. उठली आणि लगेच बाहेर निघाली ती. सर्व झाली आहेत माझी कामं. चला बाहेर. वाजलेत 8:30. तिथे ओल्लं बिल्लं असेल. 8:30 वाजलेत आता सकाळचे. काय झालं? चाय म्हणजे मी ग्रीन टी पिते. आता मी घेते ग्रीन टी, पिल्लूला देते चपाती खायला. ती उठली तर तिचे दात घासून घेते आणि चपाती खायला देते. ओके, चला आता आपली कामं करू बाकीची. नेहमीसारखंच सकाळ झाली आणि टी व्ही कशी नाही लागणार ती उठली असताना. नाश्ता करायला बसलोय आता आम्ही. फॅन काय लावला नाही, एवढा जोरदार पाऊस आहे ना. हे केलंय, घावणे काढते सफोला ओट्सचे. इथं पिऊ टीव्ही बघत बसले. वाजले 10:30 आणि इथं हा माझा ओटचा डोसा बनवलाय. हा खाऊया.
ओटचा डोसा कसा लागतो. त्याच्यासोबत मी बनवली खोबऱ्याची चटणी, खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा ओटचा डोसा. ह्याच्यामध्ये कसं प्रोटीनचं इंटेकही खूप छान आहे आणि हा एक खाल्ल्यानंतर ना 2-3 तास काही भूक नाही लागत. म्हणून नेहमी सकाळी ब्रेकफास्टमध्ये माझा ओटचा डोसा नक्कीच असतो. आणि खोबऱ्याची चटणी, कधी खोबऱ्याची चटणी नसली का मी हे करते, ठेचा करते मिरचीचा, मस्त लागतो. मस्तीखोर बुवा आला, पोरांना पकडून नेणारा. बापरे, अगं माझी पिऊ, तू पण डोळा मार असा. इथे आता पिऊ झोपली आहे आणि तिने हा काय खावंसं वाटतं तिला. तिला चपाती दिलेली एक खायला, ती थोडीशी तिने खाली, म्हणजे थोडीशीच राहिली आहे आता, थोडीशीच राहिली आहे. त्यासोबतच त्यांनी हे टोस्टही खाल्ले. टोस्ट तिला आवडतात ठेवाले, तर टोस्टही काढले. सारा पसारा मांडून टाकते आणि ही झोपली आहे बघा, डोक्याला हात लावून कशी. हिलाच डोक्याला लई ताप होतो माहिती का. ही मला ताप नाही देत, हिच्या डोक्याला मी ताप देते. झोपली बघा कशी, शाणी आहे शाणी. लय झोपली आहे तेव्हा शांत वाटते, नाहीतर बापरे घर डोक्यावर घेते मम्मा मम्मा करून. चल झालीच माझी सगळी कामं. पिऊनी आतली लादी एकदम अशी तेलकट केली आहे. मी काय लावलं काय माहिती. ती शेव खात होती, शेव आणि चपाती, तर तिने शेव सगळी खाली फेकून दिलेली. आता ते पूर्ण कचरा बिचरा काढला मी. आपला रूमही साफ केला, बाहेरचा रूमही साफ केला. लादी पुसावी लागणार आहे आतली वापस, नाही तर तिचा पप्पा आल्यावर मला बोलेल ते काय. त्यामुळे आता मला सर्व आवरावं लागेल. आणि आजही तुझ्या पप्पासाठी मी एक स्पेशल डिश बनवणार आहे. चला बनवूया. ओके. पिऊ, पप्पा कसा घोरतो तुझा, असा घोरतो तुझा पप्पा. नुसता घोरत असतो रात्रीचा. हा पिऊ, ए पिऊ, पप्पा रात्रीचा नेहमी घोरतो तुझा. पिऊ, पप्पा रात्रीचा नेहमी घोरतो असा. हा, कसा घोरतो तो. चला आतासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पिहूची दुनिया यूट्यूब चॅनल.